सागर, आपण पाहिलं या सगळ्या ठिकाणी विमान अपघात जिथे झाला त्या ठिकाणी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन, आणि ते पूर्ण जवळपास होत आलेलं आहे. कारण जे पॅसेंजर होते त्यांच्या जे काही मृतदेह होते ते या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहेत. मात्र आता सगळ्यात महत्त्वाचं एक मोठं ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जाते ते म्हणजे ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाच्या पायलट केबिनमध्ये जो काही ब्लॅक बॉक्स असतो तो ब्लॅक बॉक्स शोधण्याचा प्रयत्न इथल्या सगळ्या यंत्रणांकडून केला जातो. NDRF सुद्धा आहे, पोलिसांची सगळी यंत्रणा आहे आणि इतर जे काही या सगळ्या बचाव कार्यामध्ये सहभागी झालेले जे सगळी यंत्रणा होती ती सुद्धा या ठिकाणी काम करते आहे. आणि आता या सगळ्या परिसराचा प्रत्येक कानाकोपरा शोधून तो ब्लॅक बॉक्स शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. पुढच्या बाजूला आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हे सगळे अधिकारी जमलेले आहेत त्या ठिकाणी हा सगळा परिसर जो आहे तो पिंजून काढला जातोय. अगदी या इमारतींचे छोटे छोटे भाग असतील किंवा या सगळ्या परिसरामध्ये जिथे विमानाचे छोटे छोटे तुकडे जळालेले आणि विखुरलेल्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत त्या सगळ्या ठिकाणी सुद्धा हे सर्च ऑपरेशन केलं जातंय. कारण ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून येत्या काळामध्ये जेव्हा ही सगळी चौकशी केली जाईल किंवा जो काही तपास होईल या विमान अपघाताची कारणं शोधली जातील त्यावेळेला या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून ते कारण जे आहे ते उघड होऊ शकतं आणि खरं कारण नेमकं काय ते कळू शकतं. कारण आता ज्या पद्धतीने या विमानाचा अपघात झालेला आहे त्यावरून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की ड्रीम लाइनरचं एवढं ॲडव्हान्स असणारं विमान अशा पद्धतीनं जर त्याचा अपघात होत असेल तर नेमकं कारण काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.